मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे ती आजपासून संपूर्ण राज्यभरात लागू झालेली आहे, परंतु या योजनेचा लाभ घेण्याकरता जे लाभार्थी जातात आहेत त्यांना अनेक कागदपत्रांची अडचण जी आहे ती भासताना पाहायला मिळत आहेत। या सगळ्या अडचणींच्या संदर्भात आज विधिमंडळामध्ये प्रश्न जो आहे तो आमदार रवी राणा यांनी उपस्थित केलेला होता। रवी राणाजी, तुम्ही या सगळ्या संदर्भातला मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण जो गोंधळ होता त्या सगळ्या संदर्भात प्रश्न मांडले। डोमसाईल असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, या दोन्ही दाखले जे आहेत ते यासाठी लागणार होते, त्या संदर्भात सभागृहातून सरकारकडनं काय उत्तर आलं? बिलकुल राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारने जो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी राज्यामध्ये आणलेली आहे, अत्यंत त्याच्यामध्ये प्रतिसाद आहे, महिलांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। आणि त्या योजनेमध्ये दोन ज्या अटी होत्या, ज्यात उत्पन्नाचा दाखल्यासाठी त्यांना तहसील कार्यालयावर जावं लागत होतं, लाईन लागत होती आणि त्याच्यापासून मोठ्या प्रमाणात महिला निराश होत होत्या। त्याच्यासाठी सेपरेट तहसीलमध्ये काउंटर लागलं पाहिजे। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की सेपरेट त्यांना सन्मानपूर्वक उत्पन्नाचा दाखला दिला जाईल, कुठल्याही प्रकारची वेगळी लाईन लावायची गरज नाही आणि सेपरेट काउंटर त्यांना राहील। त्याचबरोबर त्या ठिकाणी रहिवासी दाखल्यासाठी त्यांना महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत, ग्रामपंचायतमध्ये जावं लागते, तेव्हा त्यांना त्यांच्या घराचा टॅक्स भरा। म्हणजे आज गोरगरीब आमच्या महिला, जेव्हा या महिला मुख्यमंत्री आपल्या बहिणीसाठी जो खऱ्या अर्थानं मुख्यमंत्र्यांनी जे बहिणींसाठी जी योजना आणलेली आहे त्या योजनेसाठी जर त्यांना टॅक्स भरावा लागला तर त्या भरू शकणार नाही, त्या योजनेचा लाभ घेऊ शकणार नाही। म्हणून ती डिलीट करावी आणि त्यांना डायरेक्ट सरळ हातांनी रहिवासी दाखला द्यावा। महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतने ही सुद्धा डिलीट करावी अशी मुख्यमंत्र्यांना विनंती केली आणि त्यांनी होकार दिला। खरं तर अमरावतीमध्ये काही महिलांना आज ह्या सगळ्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याकरता अडचणी निर्माण झालेल्या होत्या। काही एजंट्स, प्रायव्हेट जे एजंट्स आहेत, कम्प्युटर दुकानांमध्ये काम करतात, ते या सगळ्या योजनेसाठी पैसे घेत होते। मुख्यमंत्र्यांनी क्लिअर सांगितलं, कुठलाही एजंट, कुठलाही अधिकारी जर मुख्यमंत्री लाडली बहीण योजनामध्ये जर कोणी 1 रुपया घेतला किंवा महिलांना त्रास दिला त्यांना सस्पेंड केलं जाईल, त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल, फौजदारी गुन्हे दाखल केले जाईल, अशा प्रकारचं क्लिअर त्यांनी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। मेळघाटसारख्या आदिवासी भागामध्ये जेव्हा महिला तहसीलमध्ये जात होत्या त्यांना दिवसभर थांबा लागत होतं, त्या संदर्भात सुद्धा त्यांना सेपरेट काउंटर राहील आणि त्या काउंटरवरून त्यांना उत्पन्नाचा दाखला मिळेल। महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतचा जेव्हा ते रहिवासी दाखला मागतात तेव्हा त्यांना टॅक्स भरावा लागते घराचा, ते सुद्धा त्यांना टॅक्स भरायची आवश्यकता राहणार नाही। सरळ हाताने त्यांना रहिवासी दाखला दिला पाहिजे असं मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे, त्यांनी होकार दिला। थोड्या वेळापूर्वी सभागृहात तुमची तुतुमयमय हमरी झाली। खरं तर जितेंद्र आव्हाड विरुद्ध तुम्ही आणि विजय वडेट्टीवार विरुद्ध तुम्ही। खरं तर काँग्रेस कसं संविधान विरोधी आहे, बाबासाहेबांच्या विरोधी आहेत हे तुम्ही पटवून सांगत होता। त्याच वेळेस चंद्रकांत पाटलांनी जितेंद्र आव्हाडांना आव्हान दिलं की उद्या शिवाजी पार्कात खुलेआम चर्चा करू, त्यांनी ते आव्हान सुद्धा स्वीकारलं। असं आहे, महाविकास आघाडीने जसं लोकसभेमध्ये संविधानाचा खोटा प्रचार करून आणि खटाखट 8,500 रुपये टाकू, अशाच प्रकारे लोकशाहीचं जे मंदिर आहे आमचं, ज्या सभागृहामध्ये लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आम्ही येतो, त्या सभागृहामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना खऱ्या अर्थानं संविधान हे काँग्रेसने दिलं नाही हे जेव्हा मी म्हटलं त्यांना मिरची लागली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा भंडारामध्ये आणि मुंबईमध्ये उभे होते तेव्हा काँग्रेसने त्यांना पाडण्याचं काम केलं आणि त्या संविधानाचा खोटा प्रचार करून यांनी जे लोकसभेमध्ये मतं जमा केले तेव्हा त्यांना ते उघडं पाडलं, तेव्हा त्यांना जी मिरची लागली विजय वडेट्टीवार साहेबांना, जितेंद्र आव्हाडजी आणि यांनी त्यावरून त्यांच्यावर जे त्यांनी गोंधळ केला याच्यावरून दिसते की सभागृहामध्ये सुद्धा खोटे बोलतात, सभागृहामध्ये सुद्धा खोटं बोलून रेटून बोलायचं असा हा महाविकास आघाडीचा धंदा झालेला आहे। आणि मी पुन्हा सांगतो की स्वर्गीय राजीव गांधीजी यांचं बाईट आहे की वेळ आली तर आम्ही संविधान बदलू, हे त्यांचं बाईट आहे, त्यांचं व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर तुम्हाला दिसते। आणि 11 वेळा काँग्रेसनी संविधानामध्ये अमेंडमेंट केलं, हे सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी रेकॉर्डर आहे की काँग्रेसनी 11 वेळा अमेंडमेंट केलं संविधान। आणि स्वर्गीय राजीव गांधीजी यांनी स्वतः बोलले की आम्हाला वेळ आली तर आम्ही संविधान बदलू, पण काँग्रेस हे खऱ्या अर्थानं स्वतःच्या मनातली भावना हे दुसऱ्याच्या अंगावर लोटून खोटं बोलायचं, पण रेटू बोलायचं, अशा प्रकारचं महाविकास आघाडीचं धोरण आहे।
खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. हे होते आमदार रवी राणा, जे सभागृहामध्ये आता त्यांची जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासोबत हमरीतुमरी झाली. त्यांचं म्हणणं होतं की काँग्रेस कसं संविधान विरोधी आहे आणि कसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना न्याय न देण्याचं काम संपूर्ण काँग्रेसने केलं आहे. या सगळ्या प्रश्नांच्या संदर्भात संपूर्ण सभागृहामध्ये या सगळ्या संदर्भाचा गदारोळ जो आहे तो थोड्या वेळापूर्वी पाहायला मिळालेला होता. व्हिडिओ जर्नलिस्ट अमितसह अक्षय मंगणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.